संगमनेर तालुक्यातील चंदापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री राजेंद्र राहणे साहेब यांचा सहपत्नीक कृतज्ञता व सेवापूर्ती सोहळा मोठ्या शानदार कार्यक्रमात चंदनापुरी येथील सिंधू लॉन्स येथे संपन्न झाला। यावेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे, आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे यांच्या शुभ हस्ते राहणे साहेब यांचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी अध्यक्षस्थानी श्री आनंदराव कडणे साहेब हे होते। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया सविस्तर कार्यक्रमाचा वृत्तांत। सत्यविकास संस्थेचे सचिव सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती उगले मॅडम आणि वाढ दाखवणाऱ्या वाटाण्यांचा सन्माननीय राणे साहेब, आदरणीय राणे साहेबांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। वाढण्याची व्यवस्था आहे, त्या सर्वांनी ती वाढण्याची व्यवस्था बघायची। आपण सर्वांनी ते सन्मान योरगाव पावसा येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय गणेशजी दवंगे, भारतीय जनता हरिभक्तपरायण एकनाथ महाराज राहणे यांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सन्मान सत्कार विचार कुठे असेल त्यांनी ताबडतोब स्टेजच्या जवळ यायचंय। निजर्णेश्वर विद्यालयाच्या वतीनंही या ठिकाणी सन्माननीय राजेंद्र राहणे साहेब यांचा सन्मान संपन्न होतोय। आंबेडकर पतसंस्थेच्या वतीने सन्माननीय राजेंद्र राहणे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। निजर्णेश्वर विद्यालय करत आहेत। गर्दी टाळून सन्मान सत्कार करावा। या जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित चारही विद्यालय झाले असं मी म्हणणार नाही, कारण इथून पुढे खरे कार्याला त्यांची सुरुवात होणार। शासकीय सेवेतून ती सेवानिवृत्त झाली असते, परंतु आमच्या सेवेतून ती कार्यमुक्त होणार नाही। त्याबरोबर आपल्या पेरे साहेबांनी भरपूर हसून खेळून चांगलं म्हणजे कंटाळा नाही असं भाषण केलं आणि खूप समजावून सांगितलं। याबद्दल खऱ्या अर्थाने ते आदर्श सरपंच आहेत असं नाही आणि खूप चांगलं काम केलं। राहणे साहेबांना तर मी याचे सांगेन ही आमची जी आहे शाळा किंवा विद्यालय जे आहे हे ड्राय एरियाचं आहे। सातपूरपासून घारगावपासून तर हे हा सगळा परिसर आहे डोंगराळा आहे। आमच्या परिसराची जर विचार न केला, जर सर्वे जर केला तर सगळे ड्राय एरिया आहे आणि ड्राय एरियामध्ये लोकांना रोजगार नाही आहे, काहीच नाही आहे। आणि अशी अवस्था आहे की जे शिकलेले नाही, जे बाहेर पडलेले नाही, सर्व्हिसला गेलेले नाही, त्यांचे लग्नसुद्धा व्हायला तयार नाही। मी भटारे सरांना सहज एक दिवस विचारला खूप शाळेत मुलं किती आहेत, त्यावेळेस 2-3 मुलं शाळेमध्ये अक्का नाही म्हणजे जे घरी आहे त्यांचे लग्न होत नाही, जे आहे ते बाहेर गेले, मग लग्न होणार, मुलं होणार कशी? तेव्हा हेच आमच्या परिसराचा जर प्रश्न निर्माण होत असेल तर या परिसरामध्ये आपल्याला चांगलं या मुलांना विज्ञान म्हणजे रोजगार कसा मिळेल, जास्तीत जास्त पोरं सर्व्हिसला कशा लागतील, ज्या पद्धतीने त्यांना अशा पद्धतीने शिक्षण देण्याचं काम हे तुम्हाला करायचं राहणे साहेब। आणि यापुढे आम्ही तुम्हाला या संस्थेमध्ये पूर्ण अधिकार देतो तर तुम्ही हे काम या विद्यार्थ्यांसाठी करायचं आहे। सेवानिवृत्त सरकारी सेवेतून झाला तर पण या संस्थेत तुम्हाला सेवानिवृत्त होऊ देणार नाही आणि तुम्ही जे कष्ट घेतलेले ही शाळा उभी करण्यासाठी म्हणजे मला तर वाटतं मी तुमच्याबरोबर आहे। मी पहिलीच शाळा जर उभी केली असेल तर गव्हाणदेव सरांनी कोकणगाव शाळा आखली, स्वतः आखली, नकाशाकडून दिलं नाही, स्वतः टेप धरून दाखवून प्लॅन काढून दिला। मला 5 वेळेस ग्रामपंचायतमध्ये काम करायची संधी दिली, सलग 25 वर्षे। आणि त्या 25 वर्षात जे काही अनुभव आला, जे काम झालं ते लोकांनी पाहिलं, सरकारने पाहिलं।
गावाला 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. संत गाडगेबाबा अभियानात माझं गाव राज्यात पहिलं आलं. म्हणून मी लोकांना माहीत झालो. म्हणून मला लोक बोलायला लागले की या माणसाला नेलं तर आपलं काही चांगलं होईल. म्हणून मी गेल्यानं कोणाचं चांगलं व्हायला ना, ही मोठी गोष्ट आहे. कोणाला चांगलं करायचं असलं तर त्यांचं त्यांना करावं लागेल. काय करायचं आहे, काय करायला पाहिजे, 2 गोष्टी आम्ही सांगू शकतो, पण करावं तर ज्याचं त्याला लागणार आहे. खूप अतिशय उत्साही आनंदी सोहळा आहे आज. मी उपजत वारकरी आहे. शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो. वारकऱ्याच्या आजोबा पंजोबा सगळे वारकरी. मला शक्यतो खोटं बोलता येत नाही आणि माझं थोबड चांगलं नाही, मी काही बोलतो. आजच्या कार्यक्रमाचं विशेष बघा, मला ज्यांनी सत्कार आयोजित केला ते गुरुजी आणि ज्यांनी खातीचे लोक, मला ह्या दोघांचं मी लय राग आहे. काय माहिती मला डोकं खराब होतं. एक गोष्ट खरी आहे, कोणत्याही क्षेत्रात 10-20% खराबी असतेच. म्हणून मला चीड येते. सगळे सारखे असते असं नाही. गावात किडे म्हणते तसे. आता इथं साहेबाबद्दल मी ऐकलं, माहिती घेतली, सगळे वक्ते बोलले. त्याच्यावर असं वाटतं की असे लोक पण अशा खात्यात किंवा शासकीय खात्यात आहे हे ऐकून आश्चर्य वाटतं. हो, विशेष आहे ना. का म्हणजे कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक न्यायाच्या हरिक वाटे देवा, त्यांच्या आईवडिलांच्या पोटी असा हिरा जन्माला आला, त्याच्या हरिक देवाला होतो. तुम्हाला आम्हाला व्हायचं काही नवल नाही. माझा त्या गोष्टीवर विश्वास नाही, पण यांच्या आईवडिलांचं लग्न 36 गुणात झालेलं आहे, हा ना. त्याच्यामुळे असं हिरा जन्माला आला. सर्व्हिस करता करता समाजसेवेची किती आवड असावं, किती करावं, त्याला काय मर्यादा आहे. मग रिटायर झाल्यावर मी त्यांची इच्छा आहे की पुढच्या पोरायचं आमचं चांगलं झालं पाहिजे. 5 पोरं तरी आमच्या आईत झाले पाहिजे. साहेब तुमच्यासारखे पाठीमागे जर उभे राहिले, 5 आणि 500 पोरं आहे सुट्टी गॅरंटीनं सांगतो मी. आणि तुम्ही जी पद्धत सांगितली, जे कामाचे तुमचं ध्येय आहे, जे नियोजन आहे, तेच मला अपेक्षित आहे की पोरायला काय येतं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला काय येतं ते त्याला शिकू नका. हे तुम्ही जे सूत्र काढा 100% बरोबर, त्याच्यातले गुण ओळखायला पाहिजे आणि मग त्याचे डावं उजवं प्लस केलं पाहिजे. नाही तर त्याचं डावं चांगलं आणि तुमचं उजवं चांगलं, त्याचं पुढे काय होईल, त्याच्या पुढे नाशिकचा बाबा होईल. ते खरं नाही. म्हणून मुलाला काय येतं हे जाणलं पाहिजे. अगदी मला खूप आनंद झाला आणि प्रत्येक विषयात सरांनी पण ते बोलले की त्यांना गायन आलं पाहिजे, त्यांना पखवाज आला पाहिजे, त्यांना प्रत्येक क्षेत्रातली कला आली पाहिजे. कलाम साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न होतं ते पूर्ण व्हायला तुमच्यासारख्या लोकांनी जर हातभार लावला तर हे नक्की शक्य का अशक्य काहीच नाही. तुकाराम महाराजांचे एक वाक्य आहे, असाध्य ते साध्य करिता सायस. म्हणजे मेहनत केल्यावर या जगात असाध्य काहीच नाही. जगातली कोणतीही गोष्ट साध्य आहे असं महाराजांचं म्हणणं आहे. मग आपल्याला मेहनतच करायची फक्त आणि चांगल्या रस्त्यानं करायची. महाराजांचा शब्द खोटा होणार नाही. तुम्ही चांगल्या मनाने मेहनत करीत राहा, निर्मळ मनाने मेहनत करीत राहा. साध्य हे 100% आहे. आणि जे आज तुमच्या पुढे आहे हे कोपरेबाईच्या निमित्तानं आणि पेरेच्या निमित्तानं. वास्तविक आमच्या दोघांची पुढेच लायकी नाही कशी. काय आम्ही, मी कसा बसा 7वी शिकलेला आहे, काही तर काहीच नाही. मग का समाजाने एवढं उचलून धरलं, का शासनाने एवढं उचलून धरलं? आम्ही आमचं काम मनापासून केलं, आमच्या कामात आम्ही देव पाहिला. म्हणून मला तुम्हाला विनंती आहे की तुमच्या नशिबाला आलेलं कामच तुम्ही मनापासून करा. देव तुम्हाला
तुम्हाला तिथं भेटायला येतो, तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही. तो वारकरी असून सांगतो, तुम्हाला कुठे जायची गरज नाही. हे आमच्या सावते महाराजांनी सांगितलेलं आहे. एकदा मी पंढरपूरला गेले नाही. पत्रकारांनी विचारलं देव कसं भेटत, पण देवाला गरज असली तिथे मी जाणार नाही. आणि पण असं तीच काय भेट होईल का नाही झालं तर नाही आलं. कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी. सावता महाराजाचा देव, शेतकऱ्याचा देव जर शेतात एक कांदा मुळा भाजी दे, तर मला असं वाटतं विद्यार्थ्याचा देव फक्त आणि फक्त अभ्यासात येईल. अभ्यास सोडून तुम्हाला दुसरं काहीही करायचं नाही. देव तुम्हाला तिथंच भेटल. म्हणून पोरायला माझी विनंती आहे, मनापासून अभ्यास करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न, अब्दुल कलाम साहेबांचं हेच स्वप्न होतं की मुलं शिकून मोठं व्हा आणि देशाला महासत्ता करा. 25 वर्ष काम करताना मला 2-3 गोष्टी लक्षात आल्या. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट जी लक्षात आली माझ्या ती म्हणजे आपण विकास करतोय एका बाजूनं, पण दुसऱ्या बाजूनं आपलं आयुष्य कमी होऊ राहिलं. आयुष्य कमी होऊ राहिलं. आपले आजोबा पंजोबा 100 वर्ष जगायचे, बरोबर आहे. आणि आता आपण 60-65 लय झालं 70. मग आपले 30-35 वर्ष आयुष्य कमी झालं. ते कशानं झालं? याला कोण जिम्मेदार नाही का? याचा विचार करायचा नाही का? नुसते बंगल्यावर बंगले बांधायचे आणि आयुष्य रोज कमी व्हायचं. काही दिवसांना 30-35 मध्ये माणसं भरते. म्हणून आमच्या रायबाईचं एक म्हणणं आहे, नैसर्गिक पद्धतीने शेती पाहिजे. तो एक भाग बरोबरच आहे 100%. आपलं खाणंपिणं चांगलं राहिलं नाही. पाणी सगळ्या देशाचं खराब झालं. अख्ख्या देशाचं म्हणतो मी, एक हिमाचल प्रदेश सोडा, सगळ्याचे पाणी खराब झालं. तुम्ही कुठेही असा तुमचं पाणी खराबच आहे. असा यवतमाळ नांदेडमध्ये ते एवढं खराब आहे साहेब, इतकं एंडोसल्फान मारलं त्यांनी कापसावर. झिजवतोय. मी सर्व ठिकाणी जाऊन आलो. तुमचे जे आताचे सचिव आहेत तामसेकर साहेब, त्यांच्याकडे मी अनेक वेळा गेलो, अनेक अधिकाऱ्यांकडे गेलो, परंतु माझं काम काही झालं नाही. म्हणून आजही फक्त मी तुम्हाला विनंती करायला आलो, परत तुमच्या कार्यालयात मी येणार नाही. तत्क्षणी मी त्या काकांना आश्वासन दिलं की काका आता तुम्ही माझ्या कार्यालयात यायचं नाही. जेव्हा तुमचा रस्ता होईल, मंजूर होईल, काम चालू होईल, त्यावेळेस तुमच्याच हस्ते मी त्या रस्त्याचं भूमिपूजन करेल. तुमच्याच हस्ते काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्घाटन देखील करेल. मग मी काकांना थोडंसं विचारलं, काका तुमची थोडी ओळख तरी मला द्या. त्या काकांनी ओळख दिल्यानंतर तर मी खाडकन उडालोच. अरे साहेब, ते काका होते सन्माननीय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचे. अशी सामाजिक परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे. आणि मग माझ्याकडे जो कुणी सरांनी सांगितलं की जवळबाळेश्वरचा रस्ता असेल, किंबहुना आपला चंदनापुरी ते सावरगाव तळचा रस्ता आहे, 6.5 कोटीचा रस्ता आहे. कधी मागे कधी मंजूर होणार नाही, इथून पुढे पण परत असा रस्ता मंजूर होणार नाही. ही जी कामं आहेत ही कामं आपल्याला सगळ्यांना करता आली. आणि याचं सर्व श्रेय जे आहे, मी हे जे काही बीज रोवलं गेलेलं आहे, या सगळ्याचं श्रेय जे आहे, हे जे बीज जे सरांनी सांगितलं की 1970 साली चंदनापूरसारख्या एक खेडेगावामध्ये आदरणीय पर्वत काका असतील, जबाबदारी असतील, JD राहणेसाहेब असतील, बाळकृष्ण गडाख पाटील असतील, विठ्ठल तात्या असतील, पर्वत पराजे राहणे असतील, अनेक जण आहेत. त्या सगळ्यांनी ते रोपटं त्यावेळेस 1970 साली लावलं. ते झाड आज एवढं मोठं झालेलं आहे की त्याचा डंका विदेशापर्यंत गेलेला आहे. त्यांनी जी विचारधारा आपल्याला दिली, त्या विचारधारेच्याच अनुषंगाने मी माझं काम आयुष्यात करत गेलो. कायम कार्यकर्ता म्हणून काम करत गेलो. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना नेहमी शिक्षकाची भूमिका बजावली. ते काम योग्य आहे की नाही हे तपासून घेतलं. त्या कामाला ते न्याय आहे की अन्यायकारक आहे हे नेहमी पाहिलं.
जिथे जिथे अन्यायकारक भूमिका असेल तिथे तिथे स्पष्टपणे सांगितलं की हे होणे शक्य नाही. हा शिक्षकसुद्धा माझ्या त्या खुर्चीमध्ये मी जागा ठेवला आणि थोडाफार प्रमाणात मी फक्त अधिकारी म्हणून काम केलं. मी सर्व माझ्या हाताखालचे अधिकारी आहेत त्या सगळ्यांना एक शिक्षक म्हणूनच मी त्यांना ट्रीटमेंट दिली, त्यांना शिकवत गेलो, कसं काम करायचं, काय करायचं याचा पाठ त्यांना मी घालून दिला. सरांनी सांगितलं की बरीच मदत तुम्ही तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांनी सगळ्यांनी मिळून केली. सर, ती आम्ही काही केलेली नाही, ती आमची जबाबदारी होती सर, की ज्या शाळेतून आपण ज्ञान घेऊन बाहेर पडलो तिकडे पाहणं फार गरजेचं झालेलं आहे. तिकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे, आपल्या नंतरची पिढी चांगली झाली पाहिजे, आपल्या शिक्षकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. हा आमचा सर्व विद्यार्थी मित्रांचा त्यावेळेच्या समकालीन विद्यार्थ्यांचा कटाक्ष राहिला आणि त्यामुळे एक जबाबदारी म्हणून आम्ही हे काम करत गेलो. जे लोक माझ्याकडे आले, ओळखीचे असो अनोळखी असो, त्या सर्वांना मी मदत करत गेलो, मी विसरत गेलो. कारण काय की मी पहिल्यांदा आधी कार्यकर्ता आहे, दुसऱ्यांदा शिक्षक आहे आणि तिसऱ्यांदा अधिकारी आहे. त्या अधिकाराची झूल मी कधी माझ्या खांद्यावरती ठेवली नाही आणि तिला मी जास्त महत्त्वही कधी दिलं गेलं नाही. म्हणून कदाचित त्याचंच फळ म्हणून माझी मुलं चांगली शिकली. बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांची मुलं पेरेसाहेब शिकत नाही. माझी मोठी मुलगी MD मेडिसिन झाली, जावे कार्डिओलॉजिस्ट आहे. 2 नंबरची मुलगी हेलिकॉप्टर पायलट आहे. नुसती हेलिकॉप्टर पायलट नाही तर ती शिकू शकते हाऊ टू फ्लाय द हेलिकॉप्टर. आणि मुलगा आता रेडिओलॉजी सेकंड इयर रेडिओलॉजीला आहे. म्हणजे आपण जर चांगलं काम करत राहिलो तर आपली जी संपत्ती आहे मुलांच्या स्वरूपातली ती सुद्धा प्रोमोट झाल्याशिवाय राहत नाही. हा संदेश नेहमी मी आपल्याला माझ्या वेळोवेळी याच्यातून देत आलेलो आहे, किंबहुना तो उद्धृत करत आलो आहे. पेरेसाहेब, आज आपल्या साक्षीनं काही गोष्टी या ठिकाणी मला मांडायच्या आहेत आणि कदाचित पुन्हा तुम्हाला त्यासाठी यावं लागेल. त्या गोष्टी अशा आहेत की आज विद्यालयाने गुणवत्तेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे, परंतु माजी विद्यार्थी काय त्यात समाधानी नाही. अजून आम्हाला गुणवत्तेने पुढं जायचं आहे. या विद्यार्थ्यांसाठी जे काय आहे ते आम्हाला करून द्यायचं आहे. सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे की आपले सगळे अवयव जे आहेत त्याला नियंत्रण करणारा मेंदू आहे. आपल्याला डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, त्वचा आहे, ही ज्ञानेंद्रिय आहेत आपली. डोळ्यांनी सगळ्यांना एकसारखंच दिसतं. म्हणजे समजा हे कार्पेट रेड कलरचं आहे तर ते सगळ्यांना रेड कलरचंच कार्पेट दिसणार. स्पर्शज्ञान सगळ्यांना सारखंच होणार. चव आहे, गुलाबजाम दिला तर सगळ्यांना तो गोडच लागणार. म्हणजे या ज्ञानेंद्रियांबाबत एक सगळी गोष्ट सारखी आहे, परंतु एक गोष्ट मात्र डिफरंट आहे. ती अशी आहे की आपला मेंदू. सगळ्यांना मेंदू सारखा आहे, परंतु त्याचा वापर मात्र सारखा नाही आहे. म्हणून आज जगातील 700 कोटी लोक वेगवेगळ्या प्रकारे वेळ होत राहतात. आणि मग हा जो मेंदू आहे या मेंदूचे 2 भाग आहेत, एक डावा बाजू आणि उजवी बाजू. डाव्या बाजूचा जो मेंदू आहे तो अभ्यास, थिंकिंग, विचार करणे याबाबत त्याला प्रावीण्य मिळालेलं आहे. आणि उजव्या बाजूचा मेंदू आहे तो कला, गुण, मग कुणाला हँडरायटिंगमध्ये असेल, कुणाला वक्तृत्व असेल, कुणी लेखक म्हणून नावारूपाला येऊ शकेल, कुणी कवी म्हणून नावारूपाला येऊ शकेल, कुणाकडे वक्तृत्व असेल. तर ही जी बाजू आहे ही उजव्या बाजूच्या मेंदूकडे आहे. गडबड काय होते, एखादा हुशार पोरगा असेल तर त्याच्या डाव्या बाजूचा मेंदू विकसित होतो, उजव्या बाजूचा मेंदू तो फारसा विकसित होत नाही. मग तो केमिकल लॉच्या आतमध्ये होतो. ते पोरगं हुशार जरी असलं तर जे 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर, 40 वर्षानंतर ते अपयशी झाले तुम्हाला. तसंच उजव्या बाजूचा एखादा कलाकार असेल, चांगला डान्स करणारा असेल किंवा एकदम फडफाड वक्तृत्व करणारा असेल तर तो चांगलं करतो थोड्या काळासाठी, 5 वर्षासाठी, 7 वर्ष, 10 वर्षासाठी. परंतु त्यांचा नंतरचा आलेख जो आहे तो एकदम डाऊन झालेला आपल्याला दिसतो. कारण त्याचा डावा मेंदू जो आहे तो काही त्याला साथ देत नसतो, तिथं केमिकल लोचा होतो आणि मग हे जे अपयश आहे ते अपयश त्या मुलाला पडते. म्हणून